दोनही राष्ट्रवादींना एकमेकांची चिन्ह नावं वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी दोनही राष्ट्रवादींना म्हणजेच दादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चिन्ह आणि नाव वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे। शरद पवार यांच्या पक्षाला देखील घड्याळ वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाकडून दोनही गटांचे अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत। 19 मार्चला दिलेला अंतरिम आदेश पाळण्याचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाला चिन्हाच्या वापरासंदर्भात पूर्वीच्या निर्देशांचं पालन करण्यास आदेश दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील मतभेदाशी संबंधित प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोनही गटांना 19 मार्च 2024 ला दिलेल्या न्यायालयाच्या मागील अंतरिम आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सुरुवातीला निर्देश होते केवळ दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, आता निर्देश देण्यात आलेले आहेत दोनही गटाला, अर्थात दादांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील। लागवी खरं तर फार मोठा झटका हा एकंदरीत दादा गटाला पाहायला मिळतोय। अजित पवार गटाकडे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव देण्यात आलेलं, मात्र आता घड्याळाच्या संदर्भात जो केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता, ज्या विरोधात ज्या याचिका केल्या होत्या, तर दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाकडून आज निकाली काढण्यात आल्या आहेत आणि दोघांनाही या ठिकाणी चिन्ह न वापरण्याच्या सूचना त्या देण्यात आलेल्या आहेत। शरद पवारांच्या गटाला सुद्धा घड्याळ वापरू नये अशा प्रकारे सांगितलंय। जर घड्याळ वापरलं तर कारवाई होऊ शकते एकूणच। आणि अजित पवार गटाला सुद्धा न्यूजपेपरमध्ये वगैरे जाहिरातीमध्ये घड्याळ चिन्ह हे तात्पुरतं असल्याचं मेन्शन करायला सांगितलं होतं, ते मात्र आता कुठेतरी दोन्ही गटांना या ठिकाणी जे घड्याळ चिन्ह आहे ते वापरू नये असं अशा प्रकारे सांगितलं। म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये खरं तर अजित पवार गटाची फार मोठी गोची या ठिकाणी होणार आहे। निश्चित। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।